Good morning all of you. Today we will discuss about the next instruments or about the next part of spotting Kriya Sharir. In the Kriya Sharir lab there are various types of fluids or reagents we use. So the first one is RBC fluid or which is also called as Hames solution. आत्ता यावेळेला हे व्हाईटिश कलरचं आलेलं आहे, कधी कधी ते पिंकिश कलरमध्ये सुद्धा अवेलेबल असतं RBC डायल्युटिंग फ्लूइड विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेम्स फ्लूइड. इट इज हॅव्हिंग HgCl2, sodium sulfate and NaCl in it. This fluid is used for dilution purpose which maintains the isotonicity and prevents from Rolex formation. So RBC काउंटिंगच्या वेळेला आपण RBC फ्लूइड वापरतो कारण नुसतं ब्लड आपण घेऊन त्याचं स्टेनिंग किंवा त्याच्याने आपल्याला RBC दिसणार नाही, तर त्या फ्लूइडला डायल्यूट करण्यासाठी आपण या फ्लूइडचा वापर करतो RBC फ्लूइडचा, आणि त्याच्यामुळं RBC जे असतात ते व्हिज्युअलाइज व्हायला मदत होते आणि RBC आपण सहज मोजू शकतो, ओळखू शकतो. सो HgCl2, sodium sulfate and NaCl, these are the contents of RBC fluid or Hames solution. Next one is WBC diluting fluid which is also known as Turk's fluid. It contains glacial acetic acid which destructs the RBCs, so WBCs can be counted clearly. Then glacial acetic acid which is glacial शब्दाचा अर्थ आहे pure acetic acid which stains the nucleus and distilled water is added in this solution. So WBC fluid which is used in WBC counting. Another fluid is Leishman stain. Leishman stain DLC practical साठी differential leukocyte count साठी आपण वापरतो. It is made up of acidic dye and basic dye. Acidic dye is eosine and basic dye is methylene blue. So and these both dyes are dissolved in the acetone free methyl alcohol. अल्कोहोल जे ग्लू प्रमाणे काम करतं आणि जे सेल आहेत ते त्या लेयरला चिटकवून ठेवण्यासाठी हा अल्कोहोल मदत करत असतो. सो दिस इज अ लिशमन स्टेन अँड दिस लिशमन स्टेन इज युज्ड इन डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट. तर या तीनही फ्लूइड बीकरमध्ये अशाच पद्धतीने ठेवलेले असतील आणि त्याच्यासाठी मग ओळखा, कंटेंट्स लिहा किंवा त्याचे उपयोग सांगा, अशा पद्धतीचा स्पॉटिंगचा प्रश्न असू शकतो. सो दिस इज अ लिशमन स्टेन. त्याच पद्धतीने सोडियम नायट्रोप्रोसाइड या ठिकाणी आहे अवेलेबल, जे कीटोन बॉडी टेस्टसाठी आपण वापरतो. देन द सल्फर पावडर which is used for the bile salt examination of urine. दोन्हीही सोडियम नायट्रोप्रोसाइड आणि सल्फर पावडर युरिन टेस्टसाठी आपण वापरतो. सो दिस इज अ सल्फर पावडर जी आपण युरिनच्या सॅम्पलवरती स्प्रिंकल करतो आणि ती तरंगते, फ्लोट होते की बॉटमला जाते, त्याच्यावरनं आपण बाईल साल्टचं प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्स ओळखतो. त्याच्यानंतर ESR ट्यूब्स, दोन पद्धतीच्या ESR ट्यूब्स आहेत, विंट्रोप्स ESR ट्यूब आणि वेस्टर्न ग्रीन्स ESR ट्यूब. विंट्रोप्स ESR ट्यूब दोन पद्धतीने आपण वापरू शकतो, एक म्हणजे ESR मोजण्यासाठी आणि दुसरं आहे PCV साठी. तर 0 to 10 सेंटीमीटर अबाव डाऊनवर्ड्स जी आहे ती आपण ESR साठी वापरतो, म्हणजे जी रेड मार्किंग दिसती ती ESR साठी वापरायची आहे, आणि 10 to 0 जी आहे इट इज युज्ड फॉर पॅक्ड सेल व्हॉल्यूम. तर अशा पद्धतीने ही विंट्रोप्स ट्यूब आहे विच इज फिटेड इन टू द विंट्रोप्स स्टँड अँड इट इज युज्ड इन द मेजरमेंट ऑफ ESR, इरेथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट अँड PCV. दिस ट्यूब इज युज्ड इन बोथ प्रॅक्टिकल्स. नेक्स्ट वन इज विंट्रोप्स Western Greens ESR tube which is having a marking 0 to 300 approximately. वेस्टर्न ग्रीन मेथडनी ESR पाहण्यासाठी या ESR ट्यूबचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर लिटमस पेपर इज देअर विच इज युज्ड फॉर pH, लिटमस पेपर, रेड लिटमस पेपर and blue litmus paper for urine examination. both are used. तसंच तुमच्या लॅबमध्ये जे काही अवेलेबल आहेत, समजा साखर असेल तर ती साखर सुद्धा पंचमहाभूत किंवा रसांसाठी ठेवल्या जाऊ शकते. तसंच या ठिकाणी हा दगड आहे जो पृथ्वी महाभूत, तर दगड ठेवलेला असू शकतो ज्याच्यामध्ये पंचमहाभूतांचा आधिक्य ओळखा आणि त्याचा उपयोग किंवा त्याचं महाभूताचे जे गुणधर्म आहेत ते सुद्धा विचारले जाऊ शकतात. पाणी आहे,
पाणी कुठल्या महाभूताचं त्याच्यामध्ये समावेश आहे आणि त्याचं कार्य काय आहे असा पण प्रश्न असू शकतो. जे काही अवेलेबल आहेत पंचमहाभूत त्या पद्धतीचा प्रश्न असू शकतो. त्याच्यानंतर स्पिग्मोमॅनोमीटर, बीपी ॲपरेटस, ज्याचे 2 लिम्स असतात, लॉंग लिम आणि शॉर्ट लिम. दिस इज अ लॉंग लिम किंवा ज्याला आपण मॅनोमीटर म्हणतो, विच इज हॅव्हिंग अ मार्किंग फ्रॉम 10 to 300 mm Hg. Each line or each 2 mm, each line corresponds to 2 mm Hg. आणि म्हणून बीपी जे असतं ते आपण नेहमी समसंख्येमध्ये मोजतो, कधीही विषम संख्येमध्ये ऑड नंबर्समध्ये ते आपण काउंट करत नाही. सो दिस इज द मॅनोमीटर विच इज हॅव्हिंग अ ग्रॅज्युएशन. देन दिस इज शॉर्ट लिम वेल, WELL वेल, विच कंटेन्स Hg इन इट. याच्यामध्ये Hg असतो. ज्यावेळेला आपण कफ टाय करतो आणि प्रेशर रेस करतो त्यावेळेला हा पारा जो असतो तो अशा पद्धतीने या मॅनोमीटरमध्ये लिफ्ट होतो, वरती चढतो आणि त्याच्या लेवलनुसार आपण बीपी मोजणार असतो. इथे एक स्क्रू दिलेला आहे, जो स्क्रू ऑन किंवा ऑफ असणं महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीने ऑन असेल तरच पारा जो आहे तो या मॅनोमीटरमध्ये पास होईल. देन दिस इज अ रबर बॅग विथ लिनन कफ. कापडी अशी ही पिशवी किंवा बेल्ट असतो जो आपल्याला आर्मच्या भोवती गुंडाळायचा असतो. इट शुड बी क्वाईट लॉंग सो वी कॅन इझिली राऊंड टुवर्ड्स आवर आर्म. आपल्या दंडाभोवती आपण सहजपणे गुंडाळू शकू अशा पद्धतीची याची लेंथ असली पाहिजे. दिस इज हॅव्हिंग 2 ट्यूब्स. 1 ट्यूब इज अटॅच्ड विथ दिस वेल पोर्शन. एक ट्यूब जी आहे ती या वेल पोर्शनला अटॅच झालेली आहे. अँड अनदर वन इज हॅव्हिंग अ रबर पंप विथ स्क्रू. रबर पंप विच इझिली फिट्स इन आवर फिस्ट. आपल्या हाताच्या मुठीमध्ये सहज बसू शकतो अशा पद्धतीचा हा पंप आहे. इथे या ठिकाणी हा स्क्रू दिलेला आहे. हा रबर पंप आपण एका हातामध्ये धरायचा असतो आणि तो प्रेस करायचा असतो. त्यावेळेला स्क्रू हा टाईट असला पाहिजे आणि ज्याच्यामुळं एअर जी असते ती आपण रेज करू शकू. 200 पर्यंत आपल्याला एअर प्रेशर वाढवायचं असतं आणि नंतर आपण ते स्लोली रिलीज करतो. अशा पद्धतीने या बीपी ॲपरेटसचे हे पार्ट्स आहेत. मॅनोमीटर, लॉंग लिम, शॉर्ट लिम, rubber bag with linen cuff, and this is a rubber pump. This BP apparatus or sphygmomanometer is available in various models. Like in laboratory, usually we use this one, Diamond's BP apparatus. It is available in various models like Aneroid BP apparatus, जे हँडी आहे, पोर्टेबल आहे, जे आपण सहज कॅरी करू शकतो. त्याच्यानंतर डिजिटल फुल्ली ऑटोमॅटिक आहे. स्टँड टाईप मॉडेल विच इज यूज्ड इन ऑपरेशन थिएटर्स. हे एवढ्या प्रकारचे बीपी ॲपरेटस अवेलेबल असतात. दिस इज अ स्टँड टाईप विच इज यूज्ड इन ऑपरेशन थिएटर्स. रेग्युलरमध्ये आपण आत्ता जो दाखवलेला आहे तो बीपी ॲपरेटस वापरतो OPDमध्ये किंवा प्रॅक्टिकलसाठी. आत्ता LCD बार अशा पद्धतीचे डिस्प्ले असणारे सुद्धा बीपी ॲपरेटस अवेलेबल आहेत. दिस इज अ अॅनरॉइड बीपी ॲपरेटस, अॅनरॉइड स्पिग्मोमॅनोमीटर. याचं सुद्धा स्ट्रक्चर, याचे सुद्धा पार्ट्स हे सेम असतात. द ओनली डिफरन्स इज ऑफ दिस डायामीटर विच इज हॅव्हिंग अ डायल, राऊंड शेप्ड, क्लॉक शेप्ड असा डायामीटर आहे. बाकी सगळे ॲपरेटस किंवा बाकी सगळे जे पार्ट्स आहेत दे आर सेम. 300 पर्यंत त्याच्यामध्ये सुद्धा मार्किंग आहे MMHG. 2 रबर ट्यूब्स आहेत आणि कापडी बॅग आहे. अगदी हँडी आणि पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट आहे हे, जे आपण सहज प्रवासामध्ये घरी सहज कॅरी करू शकतो. आणि या स्पिग्मोमॅनोमीटरचा मुख्य उपयोग आहे बीपी पाहण्यासाठी. आपण हे मॅनोमीटर वापरतो. सो दिस इज अ अॅनरॉइड स्पिग्मोमॅनोमीटर विच इज यूज्ड फॉर मेजरिंग द ब्लड प्रेशर. देन क्लिनिकल हॅमर. This is clinical hammer. This is triangular rubber pad. Then handle or foot plate. Handle foot plate जी आहे याच्या मागं अशा पद्धतीने ब्रश दिलेला आहे, जे सुपरफिशियल रिफ्लेक्सेससाठी आपण वापरू शकतो. अशा पद्धतीने हा ब्रश फिट बसतो याच्यामध्ये. सो दिस क्लिनिकल हॅमर इज यूज्ड फॉर मेजरिंग द रिफ्लेक्सेस. रिफ्लेक्सेस आर ऑफ 3 टाइप्स, सुपरफिशियल, डीप अँड व्हिसरल रिफ्लेक्सेस. तर मस्क्युलो स्केलेटल सिस्टीम किंवा जॉईंट आणि बोन टेंडॉन्सचं कोऑर्डिनेशन ज्यावेळेला लॉस होतं त्यावेळेला आपण
रिफ्लेक्सेस मोजतो पॅरालिसिसमध्ये, हेमिप्लेजियामध्ये, त्यावेळेला या क्लिनिकल हॅमरचा आपल्याला उपयोग करायचा आहे. दिस इज अ ट्रायंग्युलर रबर पॅड. अशा पद्धतीचा हा क्लिनिकल हॅमर युज्ड फॉर मेजरिंग रिफ्लेक्सेस. Then SBACS albumiноmeter is there, which is used for अल्ब्युमिन पर्सेंटेज, युरिनमध्ये असणाऱ्या अल्ब्युमिनचं प्रमाण मोजण्यासाठी या SBACS अल्ब्युमिनोमीटरचा उपयोग केला जातो. इथे तुम्ही पाहू शकता यू लेवल अँड आर लेवल. आर लेवल रिएजंट फिल करायचं इथंपर्यंत आपल्याला आणि यू लेवलपर्यंत युरिन घ्यायचं आहे. अँड देन दिस SBACS अल्ब्युमिटर इज केप्ट फॉर 24 hours. 24 तासासाठी हे असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जी काही लेवल येते त्या जेवढी लेवल असेल तेवढी त्या आपल्या मूत्रामध्ये असणारा अल्ब्युमिनचं प्रमाण असतो. सो दिस इज SBACS अल्ब्युमिनोमीटर which is used for albumin percentage in urine. स्काल्फेन सेट आत्ता इंट्राकॅथ वापरला जातो. स्काल्फेन सेट, याच्यासमोर निडल, 3 पार्ट्स असतात, निडल, विंग्स अँड ट्यूब. सो दिस इज निडल पार्ट. विंग्सचा जो रफ सरफेस आहे तो आपल्या हातामध्ये धरायचा आहे म्हणजे स्लिप होणार नाही. ही जी व्हेन असते ती स्काल्फेन सेट हा. आणि ही ट्यूब असते विच इज हॅव्हिंग अ कॅप. याला इथे कॅप्स दिलेला आहे जे आपल्याला पाहिजे त्यावेळेला आपण क्लोज करू शकतो. आणि हा ही स्काल्फेन सेट जी असते ती इन्फ्युजन सेटला अटॅच केलेली असते, ज्याचा उपयोग हा IV इन्फ्युजनसाठी केला जातो. इंट्राव्हेनस फ्लूइड सप्लिमेंट देण्यासाठी हा स्काल्पेल सेट वापरला जातो. स्काल्फेन सेट ज्याच्यावरती नंबर असतो. लहान मुलांसाठी किंवा अडल्टसाठी आपण वेगळे नंबर यूज करतो. 23, 24, 21 असे याच्यामध्ये साईजेस असतात. दिस इज अ स्काल्फेन सेट. IV किंवा ब्लड ट्रान्फ्युजनसाठी हा वापरला जातो. त्याच्यानंतर प्राणी प्रकृतीसाठी आपल्याला प्राणी आपण स्पॉटिंगला ठेवू शकतो. या ठिकाणी गाढव आहे जे वातप्रकृतीचं अणुकत्व सांगितलेलं आहे. हे ठेवून आपण ओळखा आणि त्याची लक्षणं किंवा प्रकृती अणुकत्वाशी संबंध असा पण स्पॉटिंगला प्रश्न असू शकतो. त्याच्यानंतर कुत्रा आहे हा आणि ही शेळी. सो हे 3ही वातप्रकृतीचे अणुकत्व असणारे प्राणी आहेत. त्याच्यानंतर पित्ताचे अणुकत्व मांजर, वाघ आणि कोल्हा. मांजर, वाघ आणि कोल्हा अशा पद्धतीचे हे पित्ताचे अणुकत्वाचे प्राणी आहेत. त्याच्यानंतर कफ प्रकृती अणुकत्वामध्ये घोडा जो चपळ असतो, प्रामाणिक असतो. ओळखा त्याचे कॅरेक्टर्स आणि प्रकृतीचा किंवा दोषांचा असणारा संबंध. हंस जो कफाचा अणुकत्व आहे. गाय, कफासाठी गाय. अशा पद्धतीने गाय ही सुद्धा कफाच्या अणुकत्वामध्ये येते. त्याच्यानंतर सिंह आणि गरुड हे सुद्धा कफाचं अणुकत्व आहे. त्याच्यानंतर लॅबमध्ये काही मॉडेल्स असतात, जे मॉडेल्स आपण त्याचा उपयोग किंवा त्याचा दोष धातू मलांशी असणारा संबंध याच्यासाठी पण आपण तो वापरू शकतो. हे हार्टचं मॉडेल आहे जे ठेवलेलं असेल. ओळखा त्याचं कार्य किंवा त्याचा धातूचा, उपधातूंचा आणि मलांचा संबंध किंवा कुठल्या धातूचं हे मूलस्थान आहे. जसं की हृदय हे रसवस्तुतसाचं मूलस्थान आहे आणि हृदयामध्ये असणारे दोष जसा अवलंबक कफ आहे, प्राणवायू आहे किंवा साधक पित्त आहे, तर या पद्धतीचा सुद्धा प्रश्न असू शकतो. त्याच्यानंतर स्टमक, आमाशय, अन्नवस्तुतसाचं मूलस्थान, त्याचे कार्य, दोष धातू मलांशी असणारा संबंध. त्याच्यानंतर इंटेस्टाईन, कुठल्या दोष धातू मलांचा त्याचा संबंध आहे. किडनी, वृक्क, फंक्शन्स आणि कुठल्या घटकाचं ते मूलस्थान आहे असा सुद्धा प्रश्न असू शकतो. तुमच्या लॅबमध्ये जे काही ऑर्गन्स असतील त्याच्याबद्दल अशा पद्धतीने कार्य किंवा त्याचा दोष धातू मलांशी असणारा संबंध असा प्रश्न असू शकतो. त्याच्यानंतर ECG ठेवलेला असू शकतो. हा नॉर्मल ECG आहे ज्याच्यामध्ये कार्य किंवा थेरॉटिकल प्रश्नसुद्धा असू शकतो. ECGमध्ये
पी वेव, क्यू वेव किंवा क्यूआरएस कॉम्प्लेक्स, ST यू काय जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कुठल्याही पद्धतीने, म्हणजे कुठल्याही वेव किंवा मग त्याचं कार्य, ECGचा उपयोग काय आहे, कशा पद्धतीने ECG कशासाठी काढला जातो इत्यादी पद्धतीने. तर अशा पद्धतीने साधारणपणे फिजिओलॉजीमध्ये विचारले जाणारे सगळे जे स्पॉटिंग्स आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. मोस्ट ऑफ सगळे कवर झालेले आहेत. अशा पद्धतीने पंचमहाभूत किंवा थेरॉटिकल प्रश्नसुद्धा एखादा असू शकतो. एखादं विटॅमिन, जसं मी काल लिंबू दाखवला, लिंबू किंवा अजून एखादं गाजर आणून पालक आणून ठेवली असू शकते की त्याच्यामध्ये ओळखा आणि त्या विटॅमिन्स आणि त्याची डिफिशियन्सी आणि त्याचे कार्य सांगा. अशा पद्धतीचे प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांना आता स्पॉटिंगचं टेन्शन येणार नाही आणि आपण व्यवस्थित पद्धतीने ओळखा, उपयोग सांगा, त्या पद्धतीने आपण स्पॉटिंग्स लिहू शकाल. थँक्यू.